पहिल्यांदा प्रोग्राम अटेंड करत आहेत, त्यांचे नाव आणि सिटी आपल्या कमेंट बॉक्समध्ये ॲड करत राहा. आपण फक्त स्त्रियांसाठी शनिवारी प्रोग्राम अरेंज करतो. आज उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे, सर्व नवदुर्गांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते. गोल्ड क्राउन डायमंड प्रवीण सालुंखे आणि त्यांना सतत प्रोत्साहित करणारी आरती सालुंखे यांचं मी सहर्ष स्वागत करते. आजचा आपला विषय आहे महिला सशक्तीकरण. महिला सशक्तीकरण म्हणजे काय? नोकरी करणे, महिलांनी घर सांभाळणे, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे, स्ट्रॉंग राहणे, सर्वांची काळजी घेणे म्हणजे सशक्तीकरण का? मुळीच नाही, अजिबात नाही. महिला सशक्तीकरण म्हणजे स्त्री शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या सतत सक्षम राहणे. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा इक्वली आपल्यात येतात त्याच वेळी स्त्री सक्षम होते. तुम्हाला ठाऊक आहे, ह्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज लागते? मुळीच नाही, शिक्षणाचीही गरज लागत नाही. कितीतरी मुली, कितीतरी स्त्रिया डिग्र्या घेऊन घरातच राहिल्यात. माता जिजाऊ अशी कोणती डिग्री घेतली हो की त्यांनी आपल्या विचारांनी स्वराज्य उभारलं? झाशीची राणी नवराजवळ नसताना छोट्याशा लहान मुलाला घेऊन आपलं स्वराज्य राखलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढली. आणि सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुलांबद्दल तर बोलणंच कमीच पडेल. आजची जी काही आपण हितगुज करतो ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलांमुळे. आजच्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंनाच पाहिलं जातं. हे सगळं मला सांगताना आनंद वाटतोय. त्यांची नावे इतिहासात आज सुद्धा आहेत. त्याच्या मागे कारण काय माहितीये? त्या नेहमी सतत कष्ट, जिद्द, सातत्य, सहनशीलता नेहमी त्यांची मजबूती बनवून ठेवल्या होतं. त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे आज त्या इतिहासात अमर आहेत. DXN हा असाच एक प्लॅटफॉर्म आहे की आपण एक स्त्री परिपूर्ण घडवतो, तीही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या. आपल्या आजच्या स्पीकर हे खूप सुंदर उदाहरण आहे. स्टार डायमंड कल्पना रणपिसे. त्या पुण्यातील लोहगाव येथे राहतात. अतिशय मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी हा. अतिशय चिकित्सक विचारांच्या. एखादी गोष्ट का होते, का झाले, त्यावर उपाय काय, प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण विचार करणाऱ्या, स्वतःची प्रॉपर टीम करणाऱ्या, कुणावरही डिपेंड न राहणाऱ्या अशा आपल्या लाडक्या स्पीकर कल्पना रणपिसे, मी खरंच त्यांचं मनापासून स्वागत करते आणि इथून पुढचं डायस मी त्यांच्याकडे देते. प्लीज स्टार डायमंड कल्पना रणपिसे. थँक्यू मॅम, थँक्यू, थँक्यू सो मच. हॅलो, आवाज येतो मॅम? हॅलो, हा, येस. आवाज येतोय? येस येस येस. ओके, स्टार्ट करायचं? Yes, sure, sure, ma'am. Please welcome, Okay. welcome once again in DXN. Please start. Thank and you. This Thank diet you. is yours only. Okay, ma'am. Thank you. स्टँडर्ड सर्वात प्रथम गुड मॉर्निंग. मी आपल्या सगळ्या ऑल फॅमिली DXN ऑल फॅमिलीला गुड मॉर्निंग. मी सौ कल्पना रणपिसे, लोहगावला राहते. DXN मध्ये मी स्टार डायमंड आहे आणि माझे अपलाईन आहेत आपले लाडके गोल्ड क्राउन डायमंड प्रवीण सर, म्हणजे ते इंटरनॅशनल स्पीकर पण आहेत, कोच पण आहेत, आणि आरती मॅडम. हे ह्यांना आपण सगळेच म्हणजे आपल्या सगळ्यांचे ते लाडके झालेले आहेत काय. तर असे माझे अपलाईन आहेत प्रवीण सर. तर आज मला त्यांनी इथं मीटिंग घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 धन्यवाद मानते.
आणि ते माझे नुसते अप्लायन्स नाही तर आपल्या म्हणजे माझे गुरु पण आहेत, आपल्या सर्वांचे ते गुरु आहेत, तर त्यांना माझा प्रणाम. आणि आपण मीटिंगला मी सुरुवात करते. तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रेझेंटेशन म्हणजे SOP हे DXN मध्ये जे सरांनी आपल्याला सर्व असोसिएट्सला हे जे काय सोपं करून दिलेलं आहे, म्हणजे प्रेझेंटेशन त्यांनी इतकं सोप्या पद्धतीने केले की अगदी कुणीही सहजरित्या हे समोरच्याला सांगू शकतो, बोलू शकतो किंवा मांडू शकतो. तर हे जे आहे प्रेझेंटेशन म्हणजे विश्वव्यापी संकल्पना. तर विश्वव्यापी संकल्पनेमध्ये आपल्या सर्व जेवढे पण पार्टिसिपंट्स आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. विश्वव्यापी संकल्पना म्हणजे काय, तर आरोग्य, आपल्याकडं चांगलं आरोग्य पाहिजे. आपलं चांगलं आरोग्य असेल तर आपण आपलं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे चांगला पैसा पाहिजे. आता हा पैसा पण भरपूर असेल म्हणजे चांगला पैसा म्हणजे भरपूर पैसा, की आपल्या सगळ्या सुखसुविधा किंवा आपल्याला ज्या काही गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि हे जर आरोग्य आणि पैसा आपल्याकडे असेल तर साहजिकच आहे की आपल्याकडं सुख आणि समाधान हे आपल्याकडं येणारच आहे. पण ह्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर सर्वांना असं वाटतं का की खरंच ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा गरजेच्या आहेत? तर मला प्लीज तुम्ही चॅट मध्ये बोलू शकता माझ्या बरोबर. तर प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, प्रत्येक व्यक्तीचं एक इच्छा असते लहानपणा म्हणजे आपली अशी इच्छा असते की माझं आरोग्य, माझं स्वास्थ्य, माझं हेल्थ हे चांगलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे पैसा पाहिजे, इन्कम चांगला पाहिजे. इन्कमचा सोर्स चांगला असेल तर आपण चांगलं सुखी आणि सुंदर जीवन जगू शकतो. त्याचबरोबर माझ्याकडे सुरक्षा पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी अशी की आपण कुठेही गेलो तरी पण आपण कशावर निर्भर राहणार नाही, ही आपली एक पैसा असेल तर ती सिक्युरिटी असते. त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ हा फार महत्वाचा आहे. वेळ पण पाहिजे, स्वास्थ्य पण पाहिजे, पैसा पण पाहिजे आणि सुरक्षा पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. तर लहानपणापासून म्हणजे खरंच आपल्याला सगळ्यांना वाटतं का की हे सगळं आपल्याकडं असावं किंवा असलं पाहिजे. तर लहानपणापासून ते आजपर्यंत आपण सगळेच स्वप्न पाहतो. म्हणजे लहान असताना म्हणतो मी मोठ्या झाल्यानंतर माझी गाडी असेल, माझा बंगला असेल, मी हे इथं हे घेणार, नाही का, अशी मोठी मोठी स्वप्न आपण काहीतरी सक्सेस, मी काहीतरी असं बनवून दाखवणार, असं प्रत्येक लहानपणी आपण सगळेच ह्या गोष्टी करत असतो. पण खरंच मोठं झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी जी बोलतो त्या होतात का, ते आपण नुसतीच स्वप्न पाहतो आणि स्वप्न पाहतच बसतो. त्याचं कारण असं आहे की जीवनात खूप मोठी मोठी स्वप्न आहेत परंतु ती आपली सक्सेस होत नाही. तर याचं कारण काय आहे, तर अधिकतम लोकांची वर्तमान स्थिती अशी आहे की आज आपल्याकडं भरपूर पैसा नाही. म्हणजे आजची आधुनिक जीवनशैली अशी झालेली आहे की वाढत्या महागाईमुळे आपल्याकडे पैसाही शिल्लक राहत नाही आणि वेळही शिल्लक राहत नाही. मग पैसा का शिल्लक राहत नाहीये, तर आपलं म्हणजे पूर्वीच बघा, पूर्वी घरामध्ये खूप सारी लोक असायची है ना का, एकत्र कुटुंब पद्धती असायची. तर त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कुठल्या नसायच्या, कारण की त्यावेळी एवढं प्रगत काहीच नव्हतं किंवा कपडा खूप असं वेगवेगळे आता जे आपण काही गोष्टी हे करतो वापरतो, तर त्यावेळी नव्हत्या. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे बरोबर तेवढ्याच गोष्टी व्हायच्या आणि त्यावेळी चालत पण होतं काय. पण आता तसं नाही, आपलं जीवनशैली बदलली. आपल्याला स्टँडर्ड पाहिजे, सगळं स्टँडर्ड पाहिजे. म्हणजे अगदी घरात राहणं सुद्धा स्टँडर्ड पाहिजे, घर सुद्धा स्टँडर्ड पाहिजे, गाडी पाहिजे, हे सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या इच्छा आहेत त्या आपल्याकडं कधी येणार आहे, जेव्हा आपल्याकडे पैसा येईल तेव्हा. आणि म्हणजे बाहेर जाणं, फिरणं, हॉटेलिंग करणं, हे सगळं आधुनिक जीवनशैली आपली झालेली आहे. आणि सगळे छान छान पाहिजे म्हणून आपण त्या गोष्टी, आता कपडे चांगले घातले तर आपण छान दिसणार आहे, बरोबर ना. आपला पेहरावा ज्याच्यावर जसा आहे त्याप्रमाणे लोक आपल्याकडे पाहतात. म्हणजे जेव्हा आपले पायाची चप्पल कशी त्याच्यावर आपली ओळख समोर करत असतो की हा हे व्यक्ती, याची ओळख काय आहे त्यासाठी. तर मग आता असं झालेलं आहे की वाढत्या महागाईमुळे आपण कमवतोय तर खूप सारं कमवतोय, पण तेवढ्या पटीत आपल्याला पैसा मिळत नाही आणि तो पैसा आपल्याकडं शिल्लक राहत नाही. मग आता पैसाच शिल्लक राहत नाहीये तर मग काय करायचं, हा प्रश्न प्रत्येकाला आहे की पुढं मग काय करायचं. तर मग आपण ह्याच्यासाठी काय करतो, तर बहुतेक लोक
की आहे त्या तोटक्या पगारामध्ये मला माझ्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळता येत नाही, त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही, म्हणून ते कामाचे तास वाढत म्हणजे ओव्हर टाइम करतात. म्हणजे 8 तास काम करतोय तिथं 16 तास काम करतात. बरं 16 तासाच्या पुढेही लोक काय काय काम करतात, पण खरंच ते त्यांच्याकडून तेवढं होतं का? कारण आपल्याकडे 24 तास आहे. या 24 तासातले आपण 16 तास जरी काम केलं तरी आत्ताच्या ह्या जीवनशैलीमध्ये आपण तिथे तेवढं टिकू शकत नाही. मग यासाठी आपलं काय करतो, तर कामाचे तास वाढवतो आणि कामाच्या तासा वाढवून सुद्धा आपल्याकडे तेवढा पैसा तर येतच नाही, पण वेळ पण शिल्लक राहत नाही. मग आता काय होतंय की वेळेची कमतरता पडते, यामुळे वेळ शिल्लक राहत नाही आणि मग आपण एकदम चिडचिड होतो की अरे म्हणजे एवढं करून सुद्धा माझ्याकडं एवढा पैसाच येत नाहीये, हा, किंवा मी माझ्या कुटुंबाच्या गरजा एवढ्या पूर्ण करूच शकत नाहीये. मग काय होतं, पैसाही नाही, वेळ पण नाही. आता वेळ नाही, पैसा नाही, स्वप्न तर फार लांबची गोष्ट आहे. कारण की जर मला 40,000 रुपये पगार येत असेल तर माझा खर्च आहे 45-50,000. तर मग स्वप्न तर फार लांबची गोष्ट आहे. कारण एवढ्या छोट्या पैशामध्ये आपण आपल्या घरच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे मग आपण काय करतो, आपल्या स्वप्नाचा त्याग करतो आणि आर्थिक तणावाखाली आपण राहत असतो. म्हणजे नेहमी हा विचार की माझ्याकडे पैसे कसे येतील आणि मी ह्याच्यासाठी काय करू किंवा माझ्या कुटुंबाचा मी कसा वेळ देऊ. आणि मग बॉसचं टेन्शन, घरातलं टेन्शन, बायको एकीकडून ओरडत असते, मुलं एकीकडून ओरडत असतात की आम्हाला हे पाहिजे आणि त्या गरजा तो व्यक्ती पूर्ण करू न शकल्यामुळे तो एकदम चिंताग्रस्त म्हणजे की तो ट्रेस मध्ये जातो आणि ट्रेस मध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे की पुढे त्याला मग हेल्थचे प्रॉब्लेम चालू होतात. आता एक छोटस एक उदाहरण तुम्हाला देते मी, की आपण सगळ्या महिला, बरोबर ना, आपण महिला काय करतो, सकाळी उठल्यापासून बघा, म्हणजे सगळे उठायच्या आधी महिला, घरातली जी स्त्री आहे ती सगळं उठायच्या आधी ती पहिली उठते आणि सगळी घरातली कामं आवडते, पटापटा पटापटा सगळं, मुलांचं मिस्टरांचा डब्बा, बाकीच्यांचं सगळं, झोपताना सुद्धा ती सगळ्यांच्या शेवटी झोपते, सगळं सगळं आवरून सगळी तयारी करून ती नंतर झोपते. मग आता ही सकाळी जेव्हा उठते तेव्हा मग तिची एवढी धावपळ असते की मुलांना शाळेमध्ये सोडवायचं असतं, मुलांचं आवरायचं असतं, मग ते बिछाण्यातूनच त्याला हातात घेऊन त्याचा ब्रश करणं, त्याला म्हणजे इतकं घाई घाई सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि ह्याच्यामध्ये ह्या धावपळीमध्ये मग तुझा डबा कुठे आहे, तुझी काल होमवर्क केलेली कॉपी कुठे आहे, अरे बॅग कुठे ठेवली, बूट आहेत का, शूज आहेत का, म्हणजे आपण इतकं आरडाओरडा करत असतो की न कळत आपला बीपी वाढलेला असतो सकाळी, पण आपलं लक्ष नसतं कारण आपण त्या घाईमध्ये सगळ्या गोष्टी करत असतो आणि न कळत आपला बीपी वाढतो पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे ट्रेस, हे हेल्थ खराब होण्याची ही लक्षण आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपलं हेल्थचे प्रॉब्लेम चालू होतात. मग आता ज्या पटीने आपल्या गरजा वाढत आहेत त्या पटीने आपलं उत्पन्न वाढतंय का, तर नाही वाढत. मग अशा वेळी काय करतो आपण, तर आपल्या आयुष्याशी एक समझोता करतो, एक समझोता आहे, सॅक्रिफाय करतो. तर काय करतो, तर असं करतो, मला सांगा, जर आपल्याला आपल्या गरजा वाढवायच्या असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, बरोबर ना. खर्चामध्ये कटोती करणं योग्य आहे की वाढ करणं योग्य आहे. तर आता हा जो खर्च आहे ह्या खर्चामध्ये आपण काय करतो, कात्री लावतो. म्हणजे काय की चला आता जे गरजेच्या वस्तू आहेत घरामध्ये जेवढं लागतोय तो हिशोब करतो आणि तेवढं सगळं आपण आणतो, पण ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला काय लागत असेल तर तिकडं आपण त्या खर्चाला कात्री लावतो. म्हणजे एक छोटस उदाहरण, की आपण महिला आहे आणि आपण मार्केटमध्ये गेलो साडी घेण्यासाठी गेलो आणि मला साडी घ्यायची, तर आपण तो दुकानदार इतक्या साड्या समोर टाकतो, आपण काय करतो, साडी आवडते पण पहिले लेबल बघतो की ह्याच्या प्राइस काय आहे. मग आता जर समजा मला साडी घ्यायची आहे आणि ती साडी मला आवडली पण तिचं प्राइस दिसतंय मला 2,000 5,000, तर मी काय म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही दुसरी साडी दाखवा, ही नाहीये, थोडी अजून कमी मधली असेल तरी चालेल. म्हणजे आपण तिथं समझोता करतो की नको, आता माझं हे बजेट नाही एवढी महाग साडी घेण्याची, बघू आपण पुढच्या वेळी आपण हे करू. म्हणजे काय करतो की जेवढं आपल्या जवळ आहे त्याच्यातच आपण ऍडजस्ट करतो, म्हणजे आपण आपल्या स्वतःशी एक समझोता करून घेतो. आता एकीकडे आहे काय की एकीकडे आहे काटकसर. मग आता एकीकडे काटकसर करणे योग्य आहे का उत्पन्नामध्ये वाढ करणे योग्य आहे.
म्हणजे तुम्ही मला चार्ट मध्ये सांगू शकता की आपण उत्पन्नात वाढ केली पाहिजे की काटकसर करत जीवन जगलं पाहिजे, हे आपण ठरवायचं की आपल्याला कसं जीवन जगायचं आहे. मग उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर वेळ द्यावा लागतो आणि पैसाही द्यावा लागतो. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य आहेत का, त्याच्यासाठी आपण विचार करायला हवा. तर इच्छा तिथं मार्ग. तर आपल्या सर्वांचं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे. तर हे इंडस्ट्री अशी आहे की इथं कमी गुंतवणूक आहे. म्हणजे अगदी कमीत कमी, म्हणजे आपण आता जर विचार केला, जर कुठला व्यवसाय सुरू करायचा झाला तर आपल्याला खूप सारे पैशांची गरज लागते. कारण छोटस दुकान जरी टाकायचं म्हटलं तरी 50 ते 1 लाख रुपये आपल्याकडे असेल तर आपण ते दुकान टाकू शकतो. किंवा भाड्याने जरी घ्यायचं म्हटलं तरी माल भरण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढा पैसा असणं गरजेचं आहे. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये, ही जी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे, इथं आपल्याला कमी गुंतवणूक आहे. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो. सर्वांसाठी समान संधी आहे. सर्वांसाठी समान संधी आहे. म्हणजे की ह्याच्यासाठी असं नाही की हा आहे ह्याला वेगळं, तो आहे त्याला वेगळं, असं नाही. तर सर्वांसाठी समान संधी. आर्थिक स्वातंत्र्य आहे. परत घरातून, म्हणजे तुम्ही अगदी घरात छोट्याशा स्वरूपातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करता. बरं, ही आता इंडस्ट्री आहे. $100 बिलियन इंडस्ट्री होती, आता ट्रिलियन मध्ये गेलेली आहे. तर इथं वेळेचं स्वातंत्र्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व सामान्य व्यक्ती सुद्धा लखपती होण्याची संधी आहे. मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे अगदी गरीबातला गरीब सुद्धा काम करू शकतो. अगदी म्हणजे गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, किंवा अगदी रस्त्यावर काम करणारे, सर्वांसाठी इथं समान संधी आहे. फक्त अट एवढीच आहे की तो 18 वर्ष पूर्ण झालेला पाहिजे. आता प्रत्यक्ष वितरण प्रणाली. आता प्रत्यक्ष वितरण प्रणाली काय आहे, तर आता मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे तर तिथं माल तयार होतो, बरोबर ना, मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं. आणि तिथून मग डिस्ट्रीब्युटर ते आपल्या ताब्यात घेतो. म्हणजे आता तिथं होणारी वस्तू नंतर डिस्ट्रीब्युटर, नंतर डीलरकडे येतं, डीलरकडून ते रिटेलरकडे येतं आणि त्याच्यानंतर ते कंझ्युमरकडे पोहोचतं. मग आता ह्याच्यामध्ये हे जे काही आहे तर ह्याच्यामध्ये जे एक डिस्ट्रीब्युटर आहे, डीलर आहे आणि रिटेलर आहे. वस्तू झाली 20 रुपयाला तयार आणि ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिची किंमत होते 120 रुपये. तर हा जो मधला आहे 60 ते 80% ते प्रॉफिट आहे, जे काय मार्जिन आहे, तर हे कोणाला भेटतं, तर ते ह्या मधल्या लोकांना भेटतं. मग जर आपण डायरेक्ट कंपनीकडून डायरेक्ट कंझ्युमर्सला ते दिलं तर हा जो मिळणारा जो ग्राहक जो कमिशन आहे ते ग्राहकांना मिळणार आहे. तर काय हरकत आहे, नाही का. म्हणजे आपण अशा इंडस्ट्रीमध्ये की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे की हा जो मधला नफा आहे तो आपल्या सर्व डिस्ट्रीब्युटरला मिळतो. आता योग्य डायरेक्ट सेलिंग कंपनीची निवड करताना आपण काही गोष्टींची शहानिशा केली म्हणजे डायरेक्ट सेलिंग कंपनीची निवड करताना प्रमुख जे काही घटक आहेत त्यांचा विचार करायला हवा. म्हणजे काय, तर कंपनीची स्थिरता पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, उत्कृष्ट उत्पादन पद्धती पाहिजे आणि व्यवसायातील मिळकत पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहून नंतरच कंपनीची चॉईस करतो. तर आता हे जे आहे, तर हे जे तिन्ही आहे की कंपनीची स्थिरता, उत्कृष्ट उत्पादन पद्धती आणि व्यवसायातील मिळकत, म्हणजे जिथं अशी कंपनी आहे की हे निवडताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. तर DXN, एकदा जोरदार DXN साठी टाळ्या सर्वांनी वाजवा. कारण DXN ही अशी मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही अशी कंपनी आहे की इथं आपल्याला आरोग्याकडून, म्हणजे आरोग्य तर मिळणारच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला समृद्धीही मिळणार आहे. आणि हे दोन्ही मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण आनंदी आणि हॅपी राहणार आहे. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये DXN मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता DXN म्हणजे काय, तर DXN म्हणजे मलेशियन एक डॅक्सन हा शब्द आहे. मलेशियाचा एक डॅक्सन शब्द आहे की ह्या शब्दापासून DXN हा शब्द बनलेला आहे. बरं, डॅक्सनचा अर्थ काय आहे, तर डॅक्सनचा अर्थ आहे की विश्वास, है ना, विश्वासार्हता, की ज्या कंपनीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो
किंवा जो व्यक्ती आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतो त्याच्यावर आपला विश्वास असतो. म्हणजे असं DXN कंपनी आहे की ह्या कंपनीवर आपला पूर्णपणे विश्वास आहे किंवा असला पाहिजे. का तर ते पुढे आपण पाहूया. मग काय आहे म्हणजे इमानदारी आहे. 3 गोष्टी आहेत कंपनीकडे. तर इमानदारी आहे, दुसरा आहे विश्वसनीयता आणि तिसरा आहे प्रामाणिकता. आता हा जो लोगो आहे त्याचा रेड म्हणजे रेडचा अर्थ आहे उगवता सूर्य, म्हणजे सकारात्मक विचारसरणी है ना, सकारात्मक विचारसरणी. ग्रीन जो आहे ते जीवनशक्ती आणि विकास, म्हणजे कंपनीचा जो विकास आहे, जी ग्रोथ आहे, हे जे आपण ट्री बघतो, कॅक्टस असं ट्री आहे तिथं, तर हा कंपनीचा विकास आहे, म्हणजे कंपनीचा वाढ होतच चाललेली आहे. आणि ब्ल्यू जे आहे DXN ते आहे पाणी, म्हणजे कंपनीच्या विकासाचा आधार आहे. तर असं ही आपली कंपनी आहे की जिच्यावर आपण पूर्णपणे डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आता DXN कंपनीचे संस्थापक म्हणजे मी तर ह्यांना डॉक्टर नीम सिओजी यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की ही व्यक्ती अशी आहे की म्हणजे आपण म्हणतो ना देवाची एक व्याख्या आहे की देव कुणी पाहिलाय का, तर खरंच लीम सरांना भेटा, तुम्हाला देव ऑटोमॅटिकली भेटणार आहे. कारण की लीम सरांना आम्ही 4 दिवस त्यांच्या सानिध्यात राहिलेलं आहे आणि त्यावेळी खरंच आम्हाला कळालं की म्हणजे देव काय असतो. आणि यांना भेटल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीये की आपण म्हणतो ना समोरच्या माणसाला कसं ओळखायचं, तर त्याचे विचार, त्याचे आचार हे ना, चालणं वागणं बोलणं ह्याच्यावर. आणि हे जेव्हा आम्ही सगळं त्यांच्याकडून अनुभवलं तेव्हा आम्हाला खरंच असं वाटलं की आमचं सार्थक झालं. म्हणजे जीवनामध्ये आम्ही काहीतरी असं छान काम केलेलं आहे की आम्हाला या अशा महान व्यक्तीला भेटण्यासाठी भेटलं. आणि ह्याचं सगळं श्रेय प्रवीण सरांना जाते. कारण की पुण्यातून आपली पहिलीच टीम गेली होती, एक 70 लोकांची, आणि ती पूर्ण टीम प्रवीण सरांनी सगळं ते अरेंज केलं होतं. आपली म्हणजे आमची पहिली टीम गेली होती आणि आम्ही लीम सरांना पहिल्यांदा समोरून त्यांना अनुभवलं होतं, त्यांचे विचार घेतले होते. आणि इतकं छान आम्हाला वाटलं ना की असं वाटलं अरे अजून थोडे दिवस आपल्याला राहायला भेटला असतं तर खूप काय आपण शिकलो असतो. आणि मग येताना आम्ही फार खुशीत होतो. तर हे सगळं श्रेय प्रवीण सरांना जाते. आणि त्यावेळी त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते आमच्याबरोबर येऊ शकले नाहीत, पण त्यांना आम्ही फार मिस केलं त्यावेळी. तर आता हे DXN चे संस्थापक जे आहेत आपले नीम सर. आता DXN ही आपली सर्वांची एक फॅमिली झाली. आपण DXN मध्ये जेवढे पण डिस्ट्रीब्युटर आहेत हे आपण सगळं एक परिवार आहे, म्हणजे DXN कंपनी आपलीच आहे. तर आता DXN संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी जे आहेत ते आपले डॉक्टर नीम सिओजी. त्यांना मशरूम आणि मनुष्याच्या आरोग्याशी संबंधित अशी विशेष रुची होती. आणि त्यांचं पदवीधर IIT खडगपूर म्हणजे भारतामधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. अशी व्यक्ती की ज्यांनी भारतातून शिक्षण केलेलं आहे आणि तेच हे कंपनीचे फाउंडर आहेत. डॉक्टर ऑफ सायन्स पर्यायी औषध भारत सरकारतर्फे ते सन्मानित झालेले आहेत. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD होलिस्टिक मेडिसिन भारत सरकारतर्फे सन्मानित आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मदर टेरेसा अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर म्हणजे अशी व्यक्ती आहे की फक्त ते DXNचे फाउंडर आहेत, पण त्यांच्याकडे किती शिक्षण आहे किंवा त्यांनी किती डिग्र्या घेतलेल्या आहेत. आता एक सायंटिस्ट आहेत, हे असे आपल्या कंपनीचे फाउंडर आहेत. मलेशियामध्ये मलेशियाच्या राजाने त्यांना एक अवॉर्ड दिलाय. दातो ही उपाधी त्यांना दिलेली. दातो म्हणजे काय, तर मरणाच्या दारामध्ये असणाऱ्या व्यक्तीला परत आणणे, दातो मध्ये एखाद्याला जीवदान देणे. आणि अशी उपाधी आपल्या डॉक्टर लीम सरांना भेटलेली आहे. आणि हे जे खाली तुम्ही पाहता हे तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत, जे हैदराबाद सिद्दीपेठ तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या DXN कंपनीला हैदराबाद सिद्दीपेठ मध्ये जिथं आम्ही जाऊन आलो तिथं त्यांनी आपल्या कंपनीला 600 एकर जमीन दिलेली आहे. तर खरंच ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की DXN कंपनी आपल्या भारतामध्ये तयार झालेली आहे. बस आता थोडेच दिवस आहेत की कंपनीचं आता सगळं म्हणजे इनॉग्रेशन होईल आणि
आता जे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अगदी 100च्या पटीने आपल्याकडे प्रोडक्ट येतील आणि त्यावेळी डिएक्सनचा चेहरा मोहरा हा फार वेगळा असणार आहे. तर असं तेलंगणामध्ये आपल्याला ह्या फॅक्टरीमध्ये साठी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तिथे जागा दिलेली आहे आणि लीम सरांचं विजन इतकं मोठं आहे की तेव्हा कळतं की खरंच ही व्यक्ती काय आहे ते. म्हणजे तिथं तेलंगणामध्ये जे शेतकरी आहेत, हे शेतकरी जे आहेत हे आत्महत्या करतात, कारण तिथं जो कापूस पिकतो त्या कापसावर नेहमी हानी काहीतरी बाधा येते आणि त्या कापसाला त्यांना तेवढी बाजारपेठ मिळत नाही आणि तिथले शेतकरी आत्महत्या करतात. मग आता लीम सरांनी काय केलं, त्यांचा जो कॉटन आहे तो पूर्ण कॉटन त्यांनी विकत घेतला आणि त्या कॉटन पासून जे आपले डिस्ट्रीब्युटर, तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा लोक दिसतो की आम्ही किमोनो घालून बसलेला असतो मीटिंगला. तर हे काय, हा किमोनो आपल्या डीएक्सएनचा एक ड्रेस कोड आहे आणि ह्या किमोनोवरच आम्ही शून्य मेडिटेशन शिकलो होतो. मग आता हा किमोनो त्या शेतकऱ्यांकडून कापूस घेतला आणि त्या कापसापासून हे किमोनो बनवले आणि या सगळ्या डिस्ट्रीब्युटरला दिले आणि तो जो पैसा आहे तो त्या शेतकऱ्यांना दिला जातो. दुसरी गोष्ट, तिथं आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथले शेतकरी, खूप सारे शेतकरी तिथं आलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना लीम सरांनी प्रत्येक शेतकऱ्याला 250 नोणीची झाडं दिली होती. आता ही नोणीची झाडं त्यांनी फुकट दिली होती. बरं, ते त्याचं लावणं कसं आहे, त्याची निगा कशी राखणं, हे सगळं प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. आता शेतकऱ्यांना दिल्यानंतर ही झाडं ते लावणार आणि जेव्हा त्या झाडाला फ्रूट येणार, तो फ्रूट, नोणीचा फ्रूट आल्यानंतर लीम सर तो फ्रूट म्हणजे तो जो आहे तो 250 रुपयांनी परत त्यांच्याकडून विकत घेणार. म्हणजे शेतकऱ्यांचा काय झाला, फायदा झाला. त्यांना एक हे मिळालं, काम मिळालं. त्या कामातून ते त्यांचं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात आणि चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतात. हे आम्ही स्वतः सगळ्यांनी डोळ्यासमोर हे अनुभवलेले, आम्ही स्वतः प्रत्यक्षात ते अनुभवलेलं आहे आणि म्हणून मी इतक्या ह्याने तुम्हाला सांगू शकते. सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी. डीएक्सएन म्हणजे सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी. हे तिन्ही गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डीएक्सएन मध्ये नक्की या. आणि मी तर सर्व महिलांना असं आव्हान करते किंवा असं रिक्वेस्ट करते की खरंच तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला जर खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगायचंय, आपल्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने सांभाळायचंय किंवा आपल्या कुटुंबाच्या गरजा सगळ्यात भागल्या पाहिजेत, आपल्याला आपली जी स्वप्न आहेत, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, पण ती स्त्री ते स्वप्न पूर्ण नाही करू शकत, कारण ती डिपेंड असते. पहिली म्हणजे मिस्टरांवर डिपेंड असते, त्याच्यानंतर मुलांवर डिपेंड असते. म्हणजे मुलं देतील तेव्हा, मिस्टर देतील तेव्हा, मला जर काय घ्यायचंय तर मला त्यांच्यापुढे हात पसरावा लागतो. हे असं करण्यापेक्षा त्यांनी तुमच्या पुढे असं करून तुम्ही असं दिलं तर तो एक वेगळा आनंद आहे. म्हणून सर्व महिलांनी डीएक्सएन मध्ये इतकं छान सुवर्ण संधी आहे की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन, तुमचं स्वतःच नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला तुम्ही एक वेगळ्या उंच स्तरावर नेऊन ठेवू शकता. तर सुख पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे, समृद्धी पाहिजे, तर सर्व महिलांना मी म्हणते की तुम्ही डीएक्सएन मध्ये एंट्री करा आणि मग हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. आपल्याकडे आपण म्हणतो ना, डीएक्सएन हा एक परिवार आहे. आम्ही जेवढे पण आहे डीएक्सएन मध्ये, आम्ही हे एकमेकाला वेगळं समजतच नाही, आम्ही सगळेजण एक परिवार आहे. आता हा परिवार आहे तो एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेकाला हेल्प करणं आणि आपले जेवढे पण अपलाईन, आपले गुरु आपल्याला इतकं मार्गदर्शन करत असतात. दुसरं सांगायचं म्हणजे की आपले प्रवीण सर बघा किती म्हणजे इतके थकलेले असतात तरी सुद्धा ते आपल्याला रोज एज्युकेशन देतात, रोज एवढ्या मीटिंग घेतात. का, कोणासाठी? ते फक्त एकट्यासाठी का किंवा त्यांच्या टीमसाठी का? नाही, पूर्ण डीएक्सएन परिवारासाठी. आणि हे एज्युकेशन आपल्याला रोज रात्री 10 वाजता भेटते. परत सोमवारी 3 वाजता, मंगळवारी 3 वाजता. हे एवढं मिळाल्यानंतर असं कुठलीच कंपनी मला तर माहिती नाही की असं कुणाचं ऐकलं मी की एवढं एज्युकेशन देतात, एवढं प्रॉपर तुम्हाला तयार करतात आणि प्रॉपर तयार करून तुम्ही मार्केटमध्ये जाऊन डुप्लिकेशन करू शकता. अशा पद्धतीने आपली डीएक्सएन कंपनीमध्ये सगळेच जण जेवढे पण आपले लीडर आहेत
ते सगळेजण आतोनात प्रयत्न करतात. तर खरंच सर्वांचं DXN मध्ये खूप सारं स्वागत आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता आपली वन ड्रॅगन कंपनी म्हणजे काय, तर स्वतःची जमीन आहे, स्वतःचीच म्हणजे 100% स्वतःची जमीन आहे, 100% स्वतःची कंपनी आणि स्वतःच वितरण आणि विपणन हे स्वतः करतात, एकाच छताखाली आहे. म्हणजे शेती आणि उत्पन्नापासून ते निर्मिती पासून ते विक्रीपर्यंत एकाच छताखाली हा कारभार चालतो. भारतामध्ये देखील 3-4 फार्म हाऊस आहेत आणि 7 फॅक्टरी निर्माण झालेल्या आहेत. मग अशा पद्धतीने आपलं वन ड्रॅगन ही DXN ही कंपनी वन ड्रॅगन आहे. तर एक विश्व एक व्यवसाय. आता काय ही संकल्पना काय आहे, एक विश्व आणि एक व्यवसाय म्हणजे वन वर्ल्ड वन मार्केट. वन वर्ल्ड वन मार्केट आपण बघतो ना, आपलं सॉन्ग इतकं सुंदर लागतं, वन वर्ल्ड वन मार्केट. तर आता आपण भारतामध्ये आहे, तर भारतामध्ये बसून आपण इतर जेवढे पण देश आहे, म्हणजे वर्ल्ड मध्ये जेवढे पण देशामध्ये आपण इथं बसून सुद्धा तिथला आयडी काढू शकतो, ते लोक सुद्धा इथला आयडी काढू शकतात. म्हणजे एकच वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे वन मेंबरशिप, वन वर्ल्ड आणि वन वर्ल्ड वन प्रॉडक्ट, वन वर्ल्ड वन स्पॉन्सर आणि वन वर्ल्ड वन बिझनेस प्लॅन. म्हणजे जो प्लॅन आपल्या इथे आहे हाच प्लॅन पूर्ण जगामध्ये चालतो. म्हणजे एकच आयडी आपण इथं काढलेला आयडी आपण उद्या जर अमेरिकेत गेलो, दुबईला गेलो, पाकिस्तानला गेलो, कुठेही कुठल्याही देशात गेलो तर आपलं हे कार्ड तिकडं चालू शकतं किंवा इथं बसून आपण कुठल्या पण देशातला आयडी काढू शकतो. आणि हे जे तुम्हाला डॉट्स दिसतात आहे, तर आता आपली कंपनी जवळपास 200 देशापेक्षा जास्त देशामध्ये पोचलेली पहिलीच अशी कंपनी आहे की एवढ्या देशामध्ये ती पोचलेली आहे, कारण तिची गुणवत्ता आणि क्वालिटी. आता हे जे आहे हे सर्टिफिकेट आपल्या DXN कंपनीला मिळालेले आहे. सर्टिफिकेट आहे हे TGA प्रोडक्ट लॅबिलिटी, त्याच्यानंतर IOC 1996 आहे, IOC ISO 2000 आहे. आता हे TGA किंवा हलाल हे सर्टिफिकेट बरेच आहेत, हे म्हणजे थोडेच आपल्याला इथे दिसतात पण बरेच असे सर्टिफिकेट आहेत. आता TGA म्हणजे हे काय, तर सिप्ला कंपनीला हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 14 वर्ष लागलेली आहेत. सिप्ला कंपनीला TGA सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 14 वर्ष लागलेले, पण तेच आपल्या DXN कंपनीला 7 वर्षात मिळालेले. म्हणजे असं म्हणतात की हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लोखंडाचे चणे चावून खाल्ल्यासारखं आहे. तर असं सर्टिफिकेट आपल्या कंपनीला इतक्या कमी कालावधीमध्ये मिळालेलं आहे. आता हलाल हे सर्टिफिकेट काय आहे, तर हलाल म्हणजे काय, आपण बघतो आता बऱ्याच चिकनच्या बाहेर सुद्धा हलाल लिहिलेलं असतं. हलाल म्हणजे काय की तुम्ही हे डोळे झाकून खाऊ शकता. म्हणजे असं इस्लामिक जेवढा पण इस्लामिक कंट्रीज आहेत या कंट्रीमध्ये हलालला खूप महत्व आहे. तिथं हलाल म्हणजे एकदम सेफ, म्हणजे आपण हे डोळे झाकून खाऊ शकतो असंही सर्टिफिकेट आपल्या DXN कंपनीला मिळालेलं आहे. आता आपल्या कंपनीचं रँकिंग जर बघितलं तर 2000 मध्ये आपली कंपनी भारतामध्ये आली 2000 मध्ये, तेव्हा आपल्या भारताचा नंबर 44 होता. म्हणजे जेव्हा मी हे केलेलं आहे तेव्हा तर आपल्या कंपनीचा नंबर 44 होता. 2009 मध्ये तो 40व्या रँकला गेली, 2011 मध्ये 28व्या रँकला गेली, त्याच्यानंतर 2014 मध्ये 25व्या रँकला गेली आणि 2015 मध्ये 24व्या, 2016 मध्ये पण 24व्या रँकला होते, 2017 मध्ये 22व्या रँकला आली आणि आता आपली कंपनी म्हणजे ऑल टॉपला म्हणजे 15व्या रँकला आहे. आणि हे अशी कंपनी आपली आहे की ग्लोबली हा 15वा रँक आपल्या कंपनीला दिलेला आहे. तर डायरेक्ट सेलिंग ही अशी कंपनी आहे DXN आपली की खरंच म्हणजे हिचं गुणगान किती गावं ना तेवढं कमी आहे, आपल्यासाठी तर कमी आहे. तर
अशा पद्धतीने डायरेक्ट सेलिंग मध्ये, आणि हे जे आपण पाहतोय 1993 प्लस कंट्री 200 पेक्षा प्लस कंट्रीज मध्ये गेलेली आहे, किंवा मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर अशी ही आपली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. तर आता आलेला आहे आपला गॅनोडर्मा. गॅनोडर्मासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती जी आहे अद्भुत आहे, अद्भुत. म्हणजे 5000 वर्षापासून, 5000 वर्षापूर्वीपासून ही वनस्पती आहे. राजा महाराजांच्या काळापासून ही वनस्पती आहे. पण आपल्याला हिची ओळख लिम सरांनी करून दिलेली आहे. तोपर्यंत आपल्या कोणालाच माहिती नव्हतं की असं पण काही संजीवनी आहे, असं पण काही वनस्पती आहे की जी धरतीवर, म्हणजे की पूर्वीच्या काळी राजा महाराजा ह्या वनस्पतीचं सेवन करत असे. तर जेवढे पण सैनिक असायचे, तर त्या सैनिकांना ते जंगलामध्ये पाठवायचे की जा आणि असा असा प्रकारचं जी वनस्पती आहे तुम्ही शोधून आणा. आणि ती शोधून आणल्यानंतर या वनस्पतीचं फक्त राजा महाराजेच सेवन करत होते, किंवा त्यांना ह्या वनस्पतीबद्दल माहिती होतं. आणि म्हणून ते लोक सैन्यांना पाठवून, तर ते असं त्या काळी असं होतं की ते सैन्य दिवसभर फिरून सुद्धा 200-250 सुद्धा ते 200-250 झाडावर नंतर त्यांना एकच कुठंतरी असं भेटायचं. तर ही अद्भुत, म्हणजे एवढी दुर्मिळ वनस्पती आहे. आणि ह्या वनस्पतींचं ते राजा महाराजे सेवन करत होते. पूर्वीच्या काळी लढाया वगैरे होत होत्या, लागत होतं, कापत होतं, जखमा होत होत्या, मग ह्या बऱ्या कशा होत होत्या, परत पुढच्या लढाईला हे लोक कसे तयार होत होते, हे आपल्यासाठी गुड आहे. तर त्या काळी कदाचित ही वनस्पती असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यावेळी घडत होत्या. अशी ही अद्भुत वनस्पती आहे की धरतीवर जेवढ्या पण आयुर्वेदिक वनस्पती आहेत, आपण आता तुळस आहे, हळद आहे, किंवा आपण घरात जेवढे मसाल्याचे पदार्थ वापरतो, हे सगळे आयुर्वेदिक वनस्पती आहेत की या खाल्ल्यानंतर आपल्याला आपल्या शरीराला जे आवश्यक आहे, किंवा आपल्याला कुठलं आजार होऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो. तर हे जे एवढ्या पण धर्तीवर आयुर्वेदिक वनस्पती आहेत, या वनस्पतींचा राजा म्हणजेच गॅनोडर्मा. गॅनोडर्मा साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे ह्याला असं म्हणतात की ॲडॉप्शनचा राजा. आणि जसं की बिनविषारी आहे, दुष्परिणाम विरहित आहे, म्हणजे टॉक्सिन नाही, साईड इफेक्ट कसलाच होत नाही, अशी ही वनस्पती आहे. आणि ह्या वनस्पतींचं मेन कारण आहे की ही वनस्पती आपल्या सेल्सवर काम करते. आता संपूर्ण शरीराचं कार्य सुरळीत करण्यासाठी ह्या वनस्पतीचा अतिशय 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 फायदा होतो. म्हणजे मी तर असं म्हणते की मानवी, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आई बाळाचं संगोपन करते, म्हणजे आई आपल्या बाळाचं असं संगोपन करते की जर बाळाला काही होऊ नये म्हणून ती इतकी काळजी घेत असते, आणि त्याला कुठे काय होऊ नये त्याच्यासाठी पूर्ण, म्हणजे तसं हा गॅनोडर्मा आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीराचं संगोपन करतो. म्हणजेच की आई तरी एक वेळ कुठेतरी कमी पडत असेल, पण आपला गॅनोडर्मा आपल्या शरीराचं संगोपन करण्यासाठी कुठेच कमी पडत नाही. तर अशी ही वनस्पती आहे, अद्भुत वनस्पती आहे. आणि ही वनस्पती गॅनोडर्मा सर्वांसाठी एवढी दुर्मिळ, म्हणजे दुर्मिळ वनस्पती आहे. पण आपल्याला हे मिळाल्यामुळे आपल्या सर्वांसाठी एक वेगळंच तिची ओळख झालेली आहे. तर आता ही जी गॅनोडर्मा तुम्ही पाहताय, तो हा जो आहे देठाचा भाग, हा देठाचा भाग जो आहे, आणि हा वरचा भाग आहे तो फळाचा भाग आहे. तर ह्या दोन भागापासून गोळ्या बनवल्या जातात. म्हणजे देठाचा भाग जो आहे त्याला म्हणतात बेबी गॅनोडर्मा. हा 18 दिवसाचा जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला काढलं जाते आणि त्याच्यापासून GL ही गोळी बनवली जाते. आणि फळाच्या भागापासून जी गोळी बनवली जाते तो 90 दिवसांचा, म्हणजे साधारण 90 ते 100 दिवसाचा जो गॅनोडर्मा तयार होतो, तर त्याच्यापासून RG ही गोळी बनवली जाते. म्हणजे हे काय आहे तर विषहरण आहे. हा जो गॅनोडर्मा आहे स्वतः, म्हणजे त्याच्याकडं अशी कॅपॅसिटी आहे की तो वातावरणात असणारा ऑक्सिजन आपल्याकडे ओढून घेण्याची क्षमता त्याची आहे. म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो, आता सपोज आपण जो पण काय ऑक्सिजन घेतो तो आपलं पोल्युटेड मिळतो, म्हणजे आपल्याला तो
चांगलं ऑक्सिजन, सगळं केमिकल हे ते सगळं असं मिळून आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपले शरीर खराब करते. पण गॅनोडर्मा जो वातावरणाचा ऑक्सिजन घेतो, हा ऑक्सिजन तो प्युअर घेतो. म्हणजे बघा तुम्ही आता की ही जी हे जे GL गोळी बनवली जाते ह्याच्यामध्ये ऑक्सिजनची कॅपॅसिटी भरपूर मात्रामध्ये आहे. म्हणजे पेशींची दुरुस्ती करणं, पेशींची ऊती नियमित किंवा दुरुस्ती, नवनिर्मिती करणं आणि शरीरास मदत करणे किंवा आपल्या सेल्सला जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं, हे काम करतं GL गोळी. आणि आता ही RG जी गोळी आहे, ही RG गोळी आहे ही फळाच्या भागापासून बनवलेली. ही RG गोळी जी आहे ते आपल्या सेल्स म्हणजे आपल्या पेशींमध्ये विषारी तत्वांना बाहेर काढण्याचं काम करते. आणि अशा पद्धतीने हा गॅनोडर्मा आपल्या शरीराला आपल्या इतकी त्याची मदत होते की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपलं ऑटोमॅटिकली आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना एक एनर्जी, एक चांगला खुराक मिळतो आणि चांगल्या प्रकारे आपल्या पेशी ऍक्टिव्ह व्हायला मदत मिळते. तर आता ही आपली पेशी आहे, बरोबर ना. तर ही पेशी आहे, तर ह्या पेशीमध्ये जे टॉक्सिन साठलेले आहे, तर RG गोळी काय करते, तुमच्या पेशींमध्ये जेवढं पण टॉक्सिन साठलेलं आहे, तर हे टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम RG गोळी करते. म्हणजे आपल्या पेशीमधला कचरा बाहेर काढायचं काम RG गोळीचं आहे. आणि GL गोळी काय करते, तर GL गोळी आपल्या पेशीला एक असं वलय तयार करते की जेणेकरून येणारा कचरा त्याच्यामध्ये जाऊ नये आणि आपण जे ब्रीथिंग करतो, आपण जे ऑक्सिजन घेतोय, हा पट जास्त ऑक्सिजन ही गोळी आपल्याला प्रोव्हाइड करते. म्हणजे ही गोळी आपल्याला देते. आता ह्या पेशीमध्ये जे काय टॉक्सिन जातं, तर त्याची कारणं आहे की आपण जे पाणी पितो, आता आपण पाणी पितोय किंवा अन्न खातोय, हवा घेतोय किंवा आपल्या काही वाईट सवयी, ह्या सगळ्यातून हा कचरा आपल्या पेशींमध्ये जातोय. मग आता पाणी तर पहा, आपल्याला माहितीये पाणी तर किती खराब आहे. म्हणजे असं सांगायचं म्हटलं तर पाईपलाईन जेवढ्या टाकलेल्या आहेत, वॉटर पाईपलाईन आहे, कित्येक वर्षाच्या पाईपलाईन आहे, हे तर झालं एक उदाहरण. पण जमिनीत जो पहिला पाऊस पडतो आणि जे पाणी जमिनीत जातं, जेवढ्या पण शेतामध्ये केमिकल टाकलेलं असतं, फर्टिलायझर टाकलेलं असतं, हे सगळं जमिनीतलं हे जातं, खाली उतरतं आणि ते पाण्यामध्ये मिक्स होतं आणि हे पाणी अशा प्रकारे आपलं दूषित होतं. आणि हे दूषित पाण्याला आपण किती पण काही करून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तर त्या पद्धतीने ते पाणी स्वच्छ होत नाही आणि तसंच पाणी आपल्याला नेहमी प्यावं लागतं. तर दूषित पाण्यामुळे आपल्याला आपल्या पेशींची हानी होते किंवा पेशींमध्ये तेवढा तो कचरा साठत जातो. अन्नाचं बघाल तर आता अन्नाचं असं बघाल तर पूर्वीच्या काळी वर्षातून 2 किंवा 3च पिकं काढायची. म्हणजे ठरलेले हंगामी पिकं असायची. ह्या हंगामामध्ये हे पीक, त्या हंगामामध्ये असं ठरलेली पिकं असायची. पण आता उलट झालेलं आहे. लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की आता म्हणजे 8 दिवसाला पण एक पीक निघते. 8 दिवसाला सुद्धा एक पीक निघतंय. मग तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगलं भेटणार आहे? त्या पिकामध्ये तुम्हाला पोषक असं काय तत्व भेटणार आहे? 8 दिवसात येणारी भाजी, त्याच्यामध्ये काय पोषक तत्व असणार? त्याच्यावर सुद्धा फर्टिलायझर म्हणजे सगळं केमिकल वगैरे फवारण्या मारून ते उगवलं जातं. पटकन जास्ती लवकरात लवकर उगवून ते आपल्यापर्यंत आणलं जातं. आणि मग हे सगळं आपण खातोय. हा कचरा सगळा आपल्या सेल्स मध्ये जातो, म्हणजे आपल्या पेशींमध्ये जातोय. मग हा एवढा कचरा साठत जातोय. त्याच्यानंतर हवा. आता हवेचं जर आता अन्नाचं तुम्ही म्हणाल तर हे आहे. फ्रूट सुद्धा, आता फ्रूट पण खूप सारे फ्रूट येतात कधी पण कुठल्या पण हंगामामध्ये. म्हणजे कधी पण पूर्वी सीझनलाच फ्रूट भेटायचे. सीझनलाच आंब्याचा सीझन वेगळा, प्रत्येक फ्रूटचे सीझन वेगळे असायचे. त्या सीझन मध्ये ते फ्रूट यायचे. आता काय झालंय, आता तुम्ही कधी पण घ्या, तुम्हाला सगळे फ्रूट भेटणार. अगदी पावसाळ्यात सुद्धा कलिंगड खायला भेटतं. हे काय आहे? तर हे अनेक प्रकारे क्रिया करून, अनेक प्रकारे औषधं, केमिकल हे सगळं वापरून हे तयार केलेले फ्रूट आहेत. म्हणजे ह्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता मी. एक डॉक्टर आहेत, त्यांचा व्हिडिओ पाहिला होता की जांभळाचं झाड, जांभळं आली होती. तर त्यांना पिकवण्यासाठी त्यांनी काहीतरी केमिकल फवारणी केली होती त्याच्यावर. आणि ती जांभळं इतकी मस्त पिकलेली तिथं, नाही का. आता ती काढायची आणि मार्केटमध्ये न्यायची. तर काय झालं,
पोपट आले, खूप सारे पोपट आले आणि त्या पोपटांना ते पिकलेली जांभळं दिसली तर त्यांनी ते खाल्ले. ते जांभळं खाल्ल्यानंतर अक्षरशः खाली हांतरून झालं पोपटांचं, म्हणजे ते मरून पडले. मग त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी हे केलं की हे असं काय, का कशी काय एवढे पोपट मेले, तर ते जांभळं वर दिसत होते, जांभळाच्या झाडावर पोपट खाली पडतात. आणि मग त्यांनी बघितलं तर विचार करा, हेच जर जांभळं बाजारात गेली असते तर कितीतरी जीवांचा हानी झाली असेल, कितीतरी लोक मरण पावली असतील. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं बाजारात येणारं फ्रूट आहे, अशा प्रकारे पिकवलं जातं, अशा प्रकारे त्याच्यावर काय काय क्रिया करून आणल्या जातात आणि हेच आपण खातोय. कारण आपल्याला पर्याय नाहीये, आपण बाजारातून आणल्याशिवाय, कारण आपण स्वतः ते पिकू शकत नाहीये. जे बाजारात आहे ते उपलब्ध आहे तेच आणतो आणि तेच आपण खातो. आता हवा तर हवेचं तर काय विचारायला नको. मला आता वाटतंय की आता लॉकडाऊन मध्येच फक्त थोडस वातावरण काय स्वच्छ झालेलं आहे. हा, लॉकडाऊनच्या काळामध्ये बरंच आकाश एकदम निवळलेलं होतं, पांढरं शुभ्र आकाश दिसत होतं. नाही तर फॅक्टऱ्यांचा धूर, गाड्यांचा धूर, हे सगळं वातावरणामध्ये इतकं पसरलेलं आहे की ही दूषित हवा आपल्या शरीरामध्ये जाऊन अजून आपल्या पेशींना हानी होती. आणि दुसरं आहे की आपल्या वाईट सवयी म्हणजे काय, तर जे पण काय आपण आपल्या सवयी लागलेल्या असतात की उठलं की दुधाचा चहा पिणं, किंवा उठलं की दुधाचा चहा पिणं, किंवा कोल्ड ड्रिंक्स, ह्या सगळ्या वाईट सवयी आहेत. पिझ्झा, बर्गर, हे जे काय आहे ते सगळे आपल्या वाईट हॅबिट्स आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या सेल्सवर होत आहे. तर जर पेशी आजारी असतील आणि जर आपलं शरीर निरोगी असेल, तर पेशी जर निरोगी असतील तर आपलं शरीर सुद्धा निरोगी राहणार आहे. जर पेशी आजारी असतील तर शरीर सुद्धा आपलं, म्हणजे बॉडी सुद्धा आपली आजारी होणार. जर पेशी मृत झाल्या तर शरीर सुद्धा मृत होतं. मग आता हे सेल्स आहे, हा पेशी आहे, उती म्हणजे टिश्यूज, म्हणजे एक एक आईचा सेल्स, एक वडिलांचा सेल्स, असे सेल्स मिळून 2 सेल्स झाले. 2चा 1 सेल्स झाला, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, असे डबल सेल्स वाढले आणि त्याचा एक गट्टा झाला तयार, म्हणजे उतीच तयार झाल्या, टिश्यूज तयार झाले खूप. आणि त्या एक एक गट्ट्याचा एक एक ऑर्गन तयार झाला, एक एक अवयव तयार झाला. आणि 5व्या महिन्यामध्ये एका बाळाच्या हृदयाने डबडब करायला सुरुवात केली. आणि 9 महिन्यानंतर एका बाळाने, म्हणजे मानवी शरीराने जन्म घेतला. म्हणजेच आपलं जे शरीर आहे, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपण सेल्सनी बनलेलं आहे. आता डीएक्सन गॅनोडर्मा प्रोडक्ट जे आहे, जे रेंज आहे, आता आपण ते बाकीचं तर हे आहे RGGL वगैरे, त्याच्यावर आपल्याला माहिती प्रवीण सर आपल्याला भरपूर वेळा सांगतात. पण आता आपल्याला जे सरांनी सांगितलेलं आहे प्रोडक्ट, ही चाय साबुन पेस्ट, फेस वॉश, बॉडी लोशन आणि टॅल्कम पावडर, हे जे काही 6 प्रोडक्ट आहेत, तर ह्या 6 प्रोडक्ट घेऊन आपल्याला 1,500 PV, म्हणजे 6 प्रोडक्ट मध्ये आपल्याला 1,500 PV करायचे. तर तुम्ही असं करा की जर आपल्याला 1000 PV करून आपल्याला जॉईनिंग करायचं आहे, तर ह्या जे काय प्रोडक्ट आहे हे आपल्याला सकाळी उठल्यापासून आपल्या घरामध्ये गरजेचं आहे. जे बाहेरून प्रोडक्ट आणतो आपण, तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरा. म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी, गुणवत्ता किंवा जे पण त्याचे काय रिझल्ट आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे बाहेरून आपण ज्या गोष्टी वापरणार आहे त्या डीएक्सनच्या ह्या गोष्टी वापरा आणि आपलं साधारण 1000 PV, तर 1,500 PV आपल्याला करायचे आहेत. मग तुम्ही असं पण करू शकता की असे 3 सेट घेऊन आपण एक आपल्याकडे ठेवू शकता आणि 2 विकू शकता. म्हणजे सरांनी जो प्लॅन दिलेला आहे की पहिल्या लाईन मध्ये 1,000 PV किंवा 1,000 PV किंवा 1,500 PV करून तुम्ही 1,500 PV करून तुम्ही पहिले 6 आपले मेन करायचे आहेत. म्हणजे आपले पहिले 6 जी लाईन जी लोक आहेत त्यांना मजबूत करायचे. मग त्या 6 लोकांना सांगायचं की तुम्ही पण अशा पद्धतीने तुमची 6 लोक, जर आपल्याला 50,000चं उत्पन्न मिळवायचं असेल तर अशा पद्धतीने, जसं प्रवीण सरांनी आपल्याला सांगितलं होतं त्या पद्धतीने जर आपण गेलो, तर त्या पद्धतीने आपण गेल्यानंतर आपण नक्कीच त्या
ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर इथं मी माझं प्रेझेंटेशन थांबवते. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच मॅम. आपण दिलेलं मार्गदर्शन आणि सल्ला अतिशय मोलाचा होता. तुम्ही जे काही आजचं मार्गदर्शन दिलंय एकदम मनापासून म्हणजे मनापासून दिलं आणि जे तुम्हाला अनुभव आलेला आहे तो अनुभव तुम्ही प्रेझेंट केला. थँक्यू सो मच. इथे उपस्थित असलेल्या महिलांचे आणि फर्स्ट टाइम अटेंड करणाऱ्या महिलांना मी विनंती करते की आता तुम्ही डिसिजन घ्यायचा की तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे. आयुष्य म्हणजे तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे शिल्पकार. त्यामुळे तुम्ही ठरवा. रांधा वाढा, उष्टी काढा हे सतत आयुष्यभर करतच राहायचंय आपल्याला. पण त्यातून स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. आणि हाच क्षण आहे. DXN हा एकच प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला स्वतःसाठी वेळ देतो. स्वतःसाठी जगला जाता तुम्ही आणि आपण इतरांनाही जगवतो. तर मॅम म्हणल्याप्रमाणे सर्वांनी मीटिंग अटेंड करा. इन्स्पायर राहा, स्वतःचे अनुभव शेअर करा आणि DXN जास्तीत जास्त घरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यातून मिळणारे आशीर्वाद हे कुठेच मिळणार नाहीत. आणि वन्स अगेन थँक्यू कल्पना मॅम. खूप सुंदर तुम्ही इंट्रो दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि इथं मीटिंग मी वाइंड अप करते. आणि ज्यांना काही अनुभव शेअर करायचे, ज्यांना काही सांगायचं आहे त्यांनी आपल्या टीम बरोबर नक्कीच सतत कनेक्ट राहा. आपली टीम नेहमी गायडन्स करत राहील. कुणाला काही इश्यूज, कुणाला काही हेल्प हवी असेल तर नक्की आपल्या टीम मेंबर बरोबर आणि आपल्या टीम लीडर्स बरोबर नेहमीच तुम्ही कनेक्ट राहा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.